सर तुमचं नाव परिचय आणि काय घटनाक्रम काय झाला? मी BM दाभेराव वनरक्षक जणुना म्हणजे खामगाव माझ्या अधिपत्याखाली रात्री साधारण 11-11:30 वाजता आम्हाला म्हणजे स्थानिक ग्रामस्थ आहेत तिथले जिया कॉलनी वगैरे आणि आदर्श नगरमधले तिथून स्थानिक लोकांचे कॉल आल्यानंतर आमचे ड्रायव्हर साधारण 12-12:15 आम्ही त्या साईटला गेल्यानंतर सगळे साधारण 3-4 वनमजूर होते. मी स्वतः होतो. साहेबांना तशी कल्पना दिली आमचे RFO साहेबांना की अशी लोकांची तक्रार आलेली आहे. त्या तक्रारीनुसार मग साहेब बोलले की तुम्ही जाऊन तिथं चौकशी करा. त्याच्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही बघितलं पूर्ण जवळपास 4:30 वाजेपर्यंत 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही सगळे स्थानिक लोक म्हणजे आदर्श कॉलनी, ताळे कॉलनी, जिया कॉलनी, त्याच्यानंतर तिकडे एक फादरचा बंगला म्हणून आहे त्या एरियामध्ये जवळपास सगळं सर्च केलं आम्ही. पण तसं आम्हाला म्हणजे लोकांच्या होते की बघितलं, कोणी म्हणे बिल्डिंगहून बघितलं, कोणी म्हणे कुठून बघितलं. साहेब काय बघितलं नेमकं? वाघ, चित्ता, बिबट किंवा काय? बिबट म्हणून बिबट सदृश्य प्राणी दिसला असं त्यांचं म्हणणं होतं. पण आम्ही सर्च केल्यानंतर तसं काही आढळून आलं नाही. पण एक नागरिकांना एक आमचं वन विभागाकडून एक म्हणजे आव्हान असणार आहे की जर तुम्हाला तसं काही आढळलं किंवा काही असं तर आमच्याशी म्हणजे आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्हाला तसं सांगावं. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी येणार. साहेब एक दुसरी अशी माहिती होती की काही ग्रामस्थांनी, काही लोकांनी तिथे बिबट सारखा प्राणी पाहिलाय. कोणी असं समोर आला आहे की आम्ही पाहिलं म्हणून? असं कोणी प्रत्यक्षात तुम्हाला भेटलं? त्यावेळेस रात्री पेट्रोलिंगला निघालो म्हणजे आम्हाला माहिती पडल्यानंतर एक व्यक्ती होती की तो म्हणे मी बघितला. पण त्याला आम्ही नंतर म्हटलं की गाडीत बसून तो आम्हाला सांग कोणत्या दिशेने. पण त्यांनी तसं काही म्हणजे त्यांनी समर्थता दाखवली नाही तशी. मग नंतर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बरेच लोक जमलेली होती. मग पण असं प्रत्यक्ष कोणी बघणारं आता त्यांचं म्हणणं होतं की ज्या व्यक्तीनं बघितलं तो खोटं बोलू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परिस्थिती अशी आहे की तिथे आता नावानीच वाघाच्या किंवा आपल्या बिबटच्या नावानेच तिथे खलबली झाली आहे आणि तिथे लोकांची घाबरगुंडी सुटली आहे. अशा लोकांसाठी तुम्ही काय आवाहन करणार आहे? आमचं आव्हान असं असणार आहे की एकट्या दुकट्याने घराबाहेर पडू नये. शक्यतोवर म्हणजे सोबत असताना म्हणजे पडावं. जर त्यांना असं वाटत असेल की आहे म्हणून तर त्यांनी त्या ठिकाणी तसं आमचं पण सर्च चालूच आहे की बा आम्ही पण त्यानुसार घेतोच आहे की तिथं काही आहे का म्हणून. पण तरी नागरिकांना आव्हान असलं की त्यांनी घाबरून जाऊ नये. जे तात्काळ जर काही माहिती मिळालं आम्हाला सांगण्यात आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा